हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रेश्मास किचनमध्ये। आज आपण बेसन पुरीचे लाडू बघणार आहे। त्यासाठी लागणार हे साहित्य आहे, पाहू शकता तुम्ही। मग एका परातीमध्ये असं पसरट भांडं म्हणजे परातच घ्यायची, त्याच्यामध्ये बेसन, थोडंसं मीठ घेतलं आहे मी ते, आणि खाण्याचा कलर घेतला आहे येलो। तो आपल्याला याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। बघा कसं करते मी। आणि मग थोडं थोडं पाणी करून याचा घट्टसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। अर्धा किलो पिठासाठी अर्धा ग्लास पाणी आपण यूज केलं आहे। त्या पिठाचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आणि मग आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या। पुऱ्या लाटताना आपल्याला थोडंसं तेलाचा हात त्याला लावायचा आहे, म्हणजे पुऱ्या आपल्या छान होतात। जास्त जाडही नाही आणि पातळही नाही करायच्या आपल्याला पुऱ्या। पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही लाटू शकता। सगळ्या पुऱ्या इथे मी लाटून घेतल्या आहेत। एका कढईमध्ये 200 ग्रॅम तूप घेतलं आहे मी इथे अर्धा किलो बेसनसाठी। तुपामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत चांगल्या। अशा प्रकारे इथे पुऱ्या मी तळून घेतल्या आहे। आणि आपलं हे तूप राहिले ते आपल्याला नंतर यूज करायचे। पुऱ्या थोड्याशा थंड झाल्या की अशा तोडून घ्यायच्या आणि त्याचा जरा चुराई करून घ्यायचा आपल्याला, कारण मिक्सरमध्ये आपल्याला त्याला फिरवून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। एकदम बारीक फाईन पावडर करायची नाही आहे। असं रव्याळ ठेवायचं, रव्यासारखं असं थोडंसं दरदरं पिसायचं आपल्याला इथे। अशा प्रकारे मी इथे सर्व पिसून घेत आहे। आणि जे तूप राहिलं होतं आपलं, त्या तुपामध्येच ह्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू आपले खायला खमंग लागतात एकदम। तुम्ही लाडू बनवणार असेल तर अशा प्रकारे एकदा करून बघा, खूप छान होतात लाडू। बारीक आचेवर ह्याला परतून घ्यायचे। परतून झालं की मी इकडे पाक करायला घेते। अर्धा किलो आपल्याला बेसनच्या लाडूसाठी 1 ग्लास पाणी घेतले मी, अर्धा किलो साखर टाकले याच्यामध्ये, 1 ते 1.5 चमचा मी याच्यामध्ये दूध टाकते, कारण जे काही आपल्या साखरेमध्ये डस्ट असते ते वरती येते। अशा प्रकारे आपल्याला पाक बनवायचा आहे। मध्ये मध्ये असं चेक करायचं आहे। 10 मिनिटानंतर आपला पाक इथे रेडी होतोय, तुम्ही पाहू शकता। म्हणजे काय आपण ड्रायफ्रूट घेतले होते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, ते याच्यामध्ये टाकायचं आहे। वेलची पावडर टाकायची आहे, म्हणजे छान सगळीकडे मिक्स होते। आणि हे आपण लाडूचं मिक्सरमध्ये फिरवलेलं पूर्ण मिश्रण याच्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे दिसतंय ते, एकदम छान झालंय। आणि आता थोडंसं हलकंसं थंड झालं की लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडू बनवू शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी लाडूची रेसिपी मैत्रिणींनो? नक्की लाईक कमेंट करून सांगा मला, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ओके, बाय बाय।